अयोध्याकांड पुढे आहे मला वाटतंय. आता वाराणसीला जाणार. या मेडिकल मधून औषधं घेतलेली आहेत. गाडीमध्ये बसून चक्क आम्हाला 31 तास झालेले आहेत. स्कूटर एसी मध्ये फक्त 2 सीट असतात. गहू, हरभरा यांचं उत्पन्न घेतलं जातं इकडे. आम्ही आता ठाणे स्टेशनवरती उतरलेलो आहोत. जी माझ्या मना आलेला आहे. हे आहे आमचं होमस्टे. इथे बघा मिश्रा. फोन नंबर पण आहे. तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. स्टेशन पासून याला 500 मीटर अंतरावरती आहे. हा पाण्याची टाकी 100 मीटर. आता आपण कुठं? अच्छा 100 मीटर अंतरावरती आहे स्टेशन पासून. तर असं छान आहे. एसी आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सगळं आहे. गरम पाण्याची व्यवस्था आहे आणि स्वच्छता आहे. मेन म्हणजे आपल्याला स्वच्छता लागते. तर असे रूम आहेत. कोंडचे चाललेले आहेत. बापरे पोचलेला होता आमच्या रूम मध्ये. छान वाटलं अक्षरशः. हा आहे रूम. काल फोंडाजीने दाखवलेलंच आहे. पंखा आहे, इकडे एसी आहे, छान आहे. 5-6 माणसाचं रूम आहे. प्रभू श्रीरामाचं 2 वेळेस दर्शन झालेलं आहे. आणि इथली माणसं पण खूप छान आहेत स्वभावाने. सगळे सारखे एकसारखे आहे स्वभावाने. अजिबात ॲग्रेसिव्ह नाही आहेत. आपण कितीही काही बोला ते अजिबात वसकत नाहीत, राग येत नाही त्यांना. एवढी चांगली माणसं आहेत. चला आता आम्ही आवरून घेतो. चेकआउट करायचं आहे आणि जायचं आहे स्टेशनकडे. बऱ्याच स्टेशनपासून जवळ आहे. तर सामान असं घेऊन जायचं ना, खूप त्रास होतो. त्रास चालणंही होत नाही, एवढं ओझं चालायला लागतं. त्याच्यामुळे आम्ही काही जास्त इथून खरेदी नाही केले. जे आपल्याकडे मिळत नाही त्याच वस्तू मी घेतलेल्या आहेत थोड्याफार. बाकी काही नाही घेतलं. प्रसाद घेतलेला आहे थोडा. आता आवरून घेतो आणि निघतो स्टेशनकडे. बाय बाय रूम. आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आता चालेल होते अयोध्या रेल्वे स्टेशनला. जवळच आहे, 100 मीटर अंतरावरती आहे. ट्रेन लेट नाही बसायचं, खूप कंटाळतो बसायचं. बसलेलो आहोत अयोध्याधाम रेल्वे स्टेशनमध्ये. खूप छान रेल्वे स्टेशन आहे. स्वच्छ, सुंदर आणि मोकळं रेल्वे स्टेशन आहे. हे अयोध्याकांड पुढे आहे मला वाटतंय. आणि हे अयोध्याधाम आहे. इथून मंदिर फक्त 2 किलोमीटर आहे. खूप छान आहे. आणि इथली लोक तर खूप छान आहेत. गवाळ स्वभावाचे आहेत. अजिबात उघड आहे. आणि जेवण पण आपल्या पुण्या मुंबईसारखं मिळतं. छान मिळतं जेवण. आता आम्ही चाललेलो आहोत वाराणसीला. वाराणसीला आमची मुंबईला LTTला ट्रेन आहे. तिथून आम्हाला पुण्याला जायचं आहे. आता हा लांबचा प्रवास आहे. लांबच्या प्रवासाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. बसलेला आहोत ट्रेनमध्ये. आता वाराणसीला जाणार. तिथून आमची मुंबईसाठी ट्रेन आहे रात्री 12 वाजता. म्हणजे 1 तारीख येईल कदाचित. आणि आम्ही उतरणार मुंबईमध्ये 2 तारीख येईल ना कदाचित. 2 मार्च. असं तर लांबचा प्रवास आहे. ठीक आहे. गर्दी नव्हती गाडीला अजिबात. आपण जे बातम्यामध्ये ऐकत होतो ना, तर तसं काही नाही झालं आम्हाला तर. आणि इथं ना होती गर्दी. तर रश्या बांधलेल्या जवळजवळ एक किती फूट, 20-30 फूट ट्रेन पासून ना रश्या बांधलेल्या. त्या रश्याच्या आतमध्ये येऊच नव्हते. पोलीस थांबलेले आहेत जागोजागी. म्हणजे प्रत्येक डब्याच्या बाहेर पोलीस आहेत. सिस्टीम चांगली आहे. अनुभव तर छान आला. आता वाराणसीला जाऊन बघूया. आम्ही आता वाराणसी रेल्वे स्टेशन बसलेलो आहोत. आणि आमची ट्रेन आहे 12 वाजता. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे उतरणार आहे. आणि तिथून आम्ही पुण्याला जाणार आहोत. आता तर माझी तब्येत खराब झालेली आहे. घसा खूप होतो आहे. डोळे दुखत आहेत, डोकं दुखत आहेत. इथं हे मेडिकल आहे. या मेडिकलमधून औषधं घेतलेली आहेत. आता ट्रेनमध्ये बसल्यानंतर ती औषधं खाते आणि छान झोपून जाते. आत्ता सकाळचे 12 वाजलेले आहेत आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आज कदाचित रात्री 1 ते 2 वाजता ही मुंबईला पोहोचेल. आणि त्याच्यानंतर मग पहाटे आम्ही घरी जाऊ पुण्याला. तर अशा तर खूप स्लो ट्रेन आहे ही.
आणि AC असल्यामुळे ना मला जास्तच त्रास होत आहे. कारण आता सर्दी कालपासून थोडंसं डोकं कणकणी आहे, सर्दीचा त्रास होत आहे आणि AC मुळे तर जास्तच त्रास होत आहे. असं वाटतंय कधी गाडीच्या बाहेर निघेन असं झालेलं आहे. 2:30ला बसलो आहे आणि 300 फक्त किलोमीटर पार केले. आता 300 किलोमीटर पार केले गाडीने. 2:30 वाजता. बापरे, कठीण काम आहे हे गाडीचं. खूप स्लो चाललेली आहे गाडी. आम्हाला ट्रेन मध्ये बसून जवळजवळ किती तास झाले? पण 13-14 तास झाले का? 14-15 तास झाले. खूप हळूहळू चालती आहे ही ट्रेन. येते वेळेस किती तासामध्ये आलो आपण? येते वेळेस लवकर आलो, फास्ट ट्रेन आलो दुरंतो एक्सप्रेसने. 14 तासात इथं आलो आणि आता 14 तास झाले ट्रेनमध्ये बसून. आम्ही अजून मध्य प्रदेशमध्ये आहोत. हे झांसी जंक्शन आहे, खूप मोठं जंक्शन आहे हे. मध्य प्रदेशमधील झांसी जंक्शन आहे हे. आणि मला वाटतं अर्धा-पाऊण तास थांबेल इथं गाडी. होय ना पोलीस? सगळ्या ठिकाणी थांबते गाडी. थांबल्यानंतर लवकर हालती नाही. 10-15 मिनिटं थांबत जातात. फोटोची 5 मिनिटच थांबली गाडी इथं झाशीला. म्हणजे लवकर पोहोचेल ना आपण? नाही, 40 तास येणार आहे गाडी. वाराणसी ते LTT 40 तास. डायव्हर्ट झाली, रूट बदलला अचानक गाडीने. लखनौला गेली, कानपूरला गेली. लखनौ, कानपूर आणि झाशी, इटारसी या मार्गे येत आहे. चांगला आहे का? चहा घेतलेला आहे, सर्दी झाली ना. ठीक आहे, ठीक ठाक. बघता बघता सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आणि हळूहळू अंधार पडत चाललेला आहे. गाडीमध्ये बसून चक्क आम्हाला 31 तास झालेले आहेत आणि अजूनपर्यंत आम्ही मध्य प्रदेशमध्येच आहोत. कधी महाराष्ट्रात जाणार आहोत काय माहीत. तर 2 टायर AC मधली एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ना, हे मधलं सीट नसतं. मधलं सीट नसल्यामुळे काय होतं, हे आपण कधी उठा कधी झोपा, चांगलं आहे ते त्रास नाही अजिबात. नाही तर मधलं सीट असेल की दुपारी मग खोलावं लागतं आपल्याला, फक्त बसताच येतं, झोपता नाही येत. हा 2 टायर ACचा फायदा आहे. आणि 2 टायर AC मध्ये फक्त 2 सीट असतात, एक आणि खालचं 2. आणि फर्स्ट क्लास AC मध्ये फक्त एकच सीट असतं, खालचं, वरचं नसतं. आणि 3 टायर AC मध्ये वरचं, मधलं आणि खालचं असे 3 सीट असतात. हा 2 टायर 3 टायर AC मधला फरक आहे, एवढंच आहे. 2 टायर AC ठीक आहे, छान आहे. आम्हाला कधी मनाला वाटलं झोपू शकतो, बसू शकतो, हे चांगलं आहे फक्त. त्याच्यामुळे प्रवास थोडासा आनंददायी होत आहे. नसेल तर 3 टायर AC मध्ये ते खोला, पुन्हा बसा दिवसभर असं होतं. झोपायचं असेल मग पुन्हा सीटवरती घ्या मग झोपा असं होतं. पण 2 टायर आहे त्याच्यामुळे रिलॅक्स आहे प्रवासामध्ये, तेवढा तरी एक आनंद आहे. नाहीतर खूप अवघड झालं असतं. असं तर आता बघू कधी महाराष्ट्रात जाते गाडी, कधी आम्ही आमच्या घरी पोहोचतोय. बाहेरील दृश्य तुम्ही पाहू शकता, थोडेसे धुके आहेत. सूर्यनारायणवरती नाही आले अजून, सकाळचे 8 वाजले आहेत. गहू, हरभरा यांचं उत्पन्न घेतलं जातं इकडे जास्त, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये. नाश्त्याला जे काही आम्ही आणलेलं ना ते खात आहोत. आम्ही चिवडा आणलेला, शंकरपाळी, इकडं खाकरा वगैरे, आणि आता मोसंबी पण संत्रा पण खाल्लेला आहे. आणि इथे जळगावची केळी घेतलेली आहेत, आता ती खाणार आहोत. ट्रेन मधला मी काही घेतलं नाही, रात्री पण मला ट्रेन मधलं काही खाऊ वाटलं नाही, त्याचा वेगळाच वास येतो. म्हणून आम्ही आमच्याकडे भरपूर खायला आणलेलं. महाराष्ट्रात आल्यानंतर समाधान मिळतं मनाला. काळी जमीन, मक्याची शेती, ऊसाची शेती, केळीच्या बागा, एवढं सगळं आहे महाराष्ट्रात. आता अर्धा ते पाऊण तासामध्ये आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचणार आहोत. तिथून मग पुण्याला जाणार आहोत. तर हा जो परिसर आहे इकडचा पूर्ण जंगल परिसर आहे.
बाहेरचा एक व्ह्यू दाखवते तुम्हाला. मी आता ठाणे स्टेशनवरती उतरलेलो आहोत. कोंडीचे तिकीट काढायला गेलेले आहेत प्रगती एक्सप्रेसचं. प्रगती एक्सप्रेसने आम्ही पुण्याला जाणार आहोत. इथून ना 2-2 मिनिटाला लोकल ट्रेन जाते. एक लोकल ट्रेन इकडून जात आहे आणि एक इकडून जाण्यासाठी तयार आहे. बसलेला आहोत पुण्याला जाणाऱ्या गाडीमध्ये म्हणजे प्रगती एक्सप्रेसमध्ये. आता 3 तासामध्ये आम्ही घरी लोकल ट्रेनमध्ये बसलेला आहोत. थोड्याच 1 तासामध्ये आम्ही आमच्या घरी पोहोचणार आहोत. मी खूप आनंदी आहे. आम्ही जवळजवळ 41 तास ट्रेनमध्ये होतो. AC ट्रेनमध्ये थोडासा AC डब्यामुळे थोडासा त्रास झाला. आपल्या ACची सवय नाही, आम्हाला तर नाही आहे आणि मला जास्त थंडी वाजते आम्हाला, त्यामुळे थोडासा त्रास झाला. बाकी प्रवास काही नाही, एकदम छान प्रवास, आनंदित प्रवास झालेला आहे. आता 1 तासामध्ये आम्ही आमच्या घरी पोहोचू. सुखरूप आमच्या घराच्या जवळच्या स्टेशनवरती उतरलेलो आहोत. लोकल चाललेली आहे आणि आमचे चिरंजीव घ्यायला येत आहेत. दोघे चिरंजीव आलेले आहेत घ्यायला. मग मी ठीक आहे बाळा. कैसे बेटा? रस्ते पुढे गेला. अच्छा ठीक आहे, चला. एक माझी गाडी आणलेली आहे. दादू कसेच बाळा तू? खूप बारीक झालास रे. मी नव्हती तर 7-8 दिवसामध्ये. जेवलास की नाही? काहीच खाल्लं नाही. काहीच खाल्लं नाही? मग घसा कशामुळे बसला? काय खाल्लं? काहीतरी खाल्लं ना याच्यामुळंच. ठीक आहे, चलो. तू तिथं बस, तुला मी तिकडेच बसणार आहे. आमची रायडिंग खड 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 मला नाही आवडत. मी आणि मना मला चांगलं वाटत आहे आपल्या एरियामध्ये आल्यामुळं. तरी पण मला श्रीरामाची नगरी खूप आवडली. अयोध्येमध्ये राहावंसं वाटत होतं बाळा. पोहोचलेला आहोत आमच्या विंग मध्ये. अरे पाय कापतात, म्हणजे असं वाटतं की मी ट्रेन मध्ये बसली अजून. पोहोचलेलो आहोत घरी. अशा तऱ्हेने भगवंताने आमचं सर्व कार्य, सर्व प्रवास निर्विघ्न पार पडलेला आहे. आता स्नानादी करून घेतो, नंतर जेवणाचं काहीतरी बघतो. आत्ता वाजले 8:30. तर आमचं स्नानादी वगैरे सगळं झालेलं आहे. भगवंतांच्या कृपेने आम्ही सगळं कार्य सर्व संपन्न झालेलं आहे. प्रवास पण आमचा छान झाला. सगळ्या देवांचं दर्शन पण छान झालं. अयोध्येचं श्रीरामाचं दर्शन पण छान झालं. वाराणसीमध्ये काशी विश्वनाथचं दर्शन पण छान झालं. आणि प्रयागराजमध्ये अमृत स्नान 144 वर्षानंतर येणारं अमृत स्नान पण आमचं छान झालेलं आहे. त्याच्यामुळं मी खुश आहे, आनंदित आहे. फक्त त्या प्रवासामध्ये कसं 2 दिवस आणि 2 रात्री प्रवासामध्ये गेला, त्यामुळे आम्हाला घरी यायला उशीर झाला. ॲक्च्युली आम्ही काल रात्रीच येणार होतो घरी, पण आज संध्याकाळ झाली घरी यायला. तर व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. आम्ही आता जेवायला बाहेर चाललेलो आहोत. कारण दादू म्हणत होता आम्ही स्वयंपाक बनवतो काहीतरी मसाले भात वगैरे. म्हणलं नको, जाऊ दे. आम्ही तू कधी येणार आम्हाला घ्यायला, तू कधी बनणार? मग आता आम्ही बाहेर जेवण करायला चाललेलो आहोत. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.